नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण पुण्यामध्ये आल्का चौकात आहोत आणि या ठिकाणी एक आंदोलन सुरू आहे। महिलांवर होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणारे अत्याचार, संगीता तिवारी यांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत आणि कशा करता हे आंदोलन आहे, चला आपण या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आजचं जे आमचं हे आंदोलन आम्ही महिलांनी छेडलं आहे, एक सामाजिक कार्यकर्ते आम्ही सगळ्या जमावून हे आंदोलन छेडतोय, ते या खरातला शिक्षा व्हावी फाशीची याच्यासाठी घेतोय। याला सोडलं नाही पाहिजे, याला माफी नाही, कारण का सरकारमधले मोठे मोठे गृहमंत्रींच्या बरोबर पण हा माणूस बसलेला आहे। त्यामुळे पोलीस किती कारवाई करतील आणि किती हे प्रकरण दाबल्या जाईल याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत। म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहोत की जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही धडक मोर्चा मुख्यमंत्री कार्यालयावर आणू। आणि याच्याबरोबरच महिला आयोग अध्यक्ष ज्या तिथं महिलांची इज्जत लुटू देत होत्या, महिलांचं शोषण होऊ देत होत्या, त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आमची इच्छा आहे, तुम्ही जर राजीनामा नाही घेतला तर आम्ही धडक मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर। आणि दुसरी गोष्ट की त्याच्याबरोबर सह आरोपी करा, चाकणकर बाईला सह आरोपी करा। आज महिला आयोग अध्यक्ष, महिलांची रक्षा तुझ्याकडे होती तर तू तिथे सावज घाऊन देत होती का काय त्या माणसाला? आणि तो नालायक माणूस बलात्कार करत होता। 500 महिला पीडित आहेत, 500 महिला आज त्या समोर यायला घाबरतात कारण का त्यांचे संसार उद्ध्वस्त होती। ही बाई अशी एका वर्षापूर्वी जेव्हा एका पत्रकारांनी हे ओपन केलं होतं तेव्हाच खरं तर हे सगळं बाहेर आलं पाहिजे होतं, पण या बाईंनी त्या पत्रकाराला दाबलं, त्याला माफी मागायला लावली। म्हणजे हिचा निश्चित हात आहे तेव्हा तर तिने हे थांबवलं। त्या एका वर्षात जेवढ्या महिलांवर अत्याचार झाले त्याची आरोपी ही आहे, मग हिच्यावर गुन्हा दाखल करा। चाकणकर बाईवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आंदोलनाचा आमचा मुद्दा एकच आहे, महिलांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षा मिळावी। ही बाई जर त्या पदावर असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित अजिबात नाहीये। ही त्यांच्या शरीराचे सौदे करते अशा नालायक। तो माणूस लघवी महिलांना पाजताना व्हिडिओ आलाय, तो खोटा आहे का? लाज वाटली पाहिजे ना, तुम्ही आमदार आणि मंत्री होता, काय बोलता तुम्ही लाभार्थी आहात का म्हणून तिची बाजू घेताय का? मी सरळ आरोप करेन की तुम्ही लाभार्थी आहात म्हणून तिला त्याला एप्स्टीन फाईलचं नाव दिलेलं आहे आणि हा गावठी बाबा। एप्स्टीन फाईलमध्ये जे घाणघाण कृत्य झाली त्याच्यापेक्षा भयानक कृत्य म्हणजे मूत्र प्यायला देणं, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? म्हणजे तुम्ही का 1 वर्षाने त्या माणसाला वाचवलं आणि हा जो बाण ठेवला आहे मी ते म्हणजे तो सगळ्यांना सांगतो की तू माझ्याबरोबर अफेअर कर, माझ्याबरोबर एकदा सांगते। आमची मागणी हीच आहे की चाकणकर बाईचा राजीनामा घ्यावं, आमच्या महाराष्ट्राच्या महिलांना सुरक्षा द्यावं आणि दुसरं याच्याबरोबर तिच्यावरही सह आरोपी करून गुन्हा दाखल करा।